नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। साठा संपतेवेळी दरात झाली सुधारणा। खानदेशात 80% कापूस बाजारात। कापूस दरात सुधारणा सुरू आहे, पण शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर ही सुधारणा झाल्यामुळे या दरांचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नसल्याची स्थिती खानदेशात आहे। खानदेशात डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांकडील 80% कापूस बाजारात आला। वित्तीय अडचणीत असल्यामुळे अनेकांनी थेट खाजगी जिनिंग प्रेसिंग कारखान्यात कापसाची विक्री केली। तसेच शासकीय कापूस खरेदी देखील उशिरा सुरू झाली। यामुळे खानदेशातील 70%हून अधिक कापूस उत्पादकांच्या पदरी हमी भाव एवढा किंवा त्यापेक्षा अधिकचा दर पडू शकलेला नाही। शेतकऱ्यांना यंदा सरासरी 6,600 रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले आहेत। अल्प शेतकऱ्यांनाच 8,000 कापूस दर मिळाला, कारण डिसेंबरपर्यंत कापूस दर दबावात होते। स्थिती अस्थिर होती। यात रब्बीसह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज होती। यामुळे अनेकांनी कापसाची खाजगी कापूस प्रक्रिया कारखाने खेडा खरेदीत कवडीमोल दरात विक्री केली। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे वडगाव पेठ लोकल कांदा। 360 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2200 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव लाल कांदा। 19,779 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मनमाड लाल कांदा। 8,000 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1150 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 20,000 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1450 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा। 700 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 7,200 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1300 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 19,446 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1450 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपोळ कांदा। 31,000 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1550 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा। 21,783 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर रतूर लाल कांदा। 9,360 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 46,172 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1850 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अकलूज लाल कांदा। 143 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा चिंचोड जातीचा कांदा। 13,906 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 14,378 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहुरी अंबोरी लाल कांदा। 8,628 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जळगाव लाल कांदा। 1974 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1425 चा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लाल कांदा। 20,298 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 1550 रुपयांचा दर मिळत आहे। तर मित्रांनो, हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।